ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राइब करा। सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित कळंबोली आणि सरस्वती महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित कळंबोली यांच्यातर्फे 2 फेब्रुवारी रोजी कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अध्यक्ष कुंदाताई गोळे, सचिव सुषमा कामतेकर यांच्यासह प्रमुख पाहुणे रेखाताई रामदास शेवाळे, सायली तुकाराम सरक, मोनिका प्रकाश महानवर, माजी नगरसेविका भाजप, ज्योती पाटील कळंबोली शहर प्रमुख शिवसेना, चंचला बनकर शहर प्रमुख खारघर, DN मिश्रा, ॲडव्होकेट वैशाली पंडित, स्नेहल बागल यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। महिला जे करू शकते ते कोणीही करू शकत नाही हा इतिहास आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले। यावेळी उपस्थितांची देखील भाषणे झाली। या ठिकाणी हळदी कुंकू सोहळ्यात महिलांची एकजूट दिसून आली। महिलांना सोबत घेऊन महिलांच्या उदात्तीकरणासाठी चळवळ उभारणाऱ्या कुंदाताई गोळे यांच्या प्रयत्नांमुळे सर्व थरातील महिलांनी एका व्यासपीठावर हजेरी लावली। यावेळी महिला आर्थिक काटकसर ते आर्थिक उत्पन्न वाढ या विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले। या हळदी कुंकू समारंभात ज्योत्स्ना गोळे, रुपाली शिवथरे, सुनीता गुरव, अनिता कुलकर्णी, वैशाली सुर्वे, वैशाली महाजन, ज्योती पटेल, सीमा पाटील, पुष्पा शिवजातक, शकुंतला गोगावले, वनिता रिठे, पूजा खानावकर, सुजाता कुरूप यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या। सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक संस्थाचा 34वा सर्वसाधारण सभा, सरस्वती महिला पतसंस्थेची 30वी सर्वसाधारण सभा आणि महिलांचा हळदी कुंकू अतिशय सुयोग्य नियोजनात संपन्न झालं। काय भावना व्यक्त कराल आपण? भावना व्यक्त करायची म्हणजे माझ्या महिला इतक्या मला सपोर्ट देतात। 1991 साली एक संस्था रजिस्टर झाले, 1992 मध्ये एक संस्था रजिस्टर झाले, पण सगळ्या महिला मला इतक्या एकजुटीने माझ्याबरोबर काम करतात, हाच मला जास्त आनंद वाटतो। नाहीतर बघा आत्तापर्यंत किती संस्था आल्या, संस्था गेल्या, नंतर बचत गट आले, बचत गट म्हणजे महिलांना एका ठिकाणी अशा कधीच राहत नाही। पण माझं काय तकदीर आणि माझा स्वभाव मी सांगू शकत नाही, त्या महिलांनी ओळखल्या म्हणून माझ्याबरोबर या महिला सतत 1991 पासून आत्तापर्यंत 34 वर्ष माझ्याबरोबर आहे। अनेक विधवा महिला असतील ज्यांना वेळप्रसंगी आपण आधार दिला, मनोगत व्यक्त करताना भावनिक झाल्या, रडल्या। भविष्यात आपलं हे नेतृत्व कशा प्रकारचा आधार देण्याचं काम भविष्यात ते करेल? मी असं काम करते की माझ्या ज्या महिला आहेत संकटात त्यांना तर मी पहिलं प्राधान्य देते। प्रत्येक वेळेला रात्री बेरात्री कधीही जाऊ दे, मी पोलीस स्टेशनच्या कमिटीवर असल्या कारणाने त्यांना सतत त्यांना कार्यक्रमाला त्यांच्या जाते, त्यांचे मनाची दुःख काय असतील ते ओळखून घेते। आत्ता सध्या माझ्याकडं 2 महिला अशा आहेत की त्यांना निराधार आहेत, त्या कोण नाही, माझ्या घरी मी ठेवलेल्या आहेत त्यांना। असं मी करते आणि आत्तापर्यंत हेच करत आले आणि मला विधवा महिलांना पुढे आणायचं आहे। ह्या ज्या सवाष्णी आहेत, ज्यांना मिस्टर आहेत, त्या कशाही राहू शकतात, नटू शकतात आणि त्याच्यामध्ये त्या इकडे तिकडे फ्रीपणाने फिरू शकतात, पण ह्या ज्या विधवा आहेत ना त्या खूप मागं राहतात। मग त्यांना पुढे आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो माझा प्रयत्न यशस्वी व्हावा असं मला वाटतं। आजची कुंदाताई भविष्यात कुंदामाई बनेल आणि महिलांना खूप आपल्याकडून अपेक्षा आहेत, विश्वास आहे आपल्या नेतृत्वावरती, आपल्या कार्यावरती। भविष्यात आपण काय संकल्पना घेऊन पुढे जाल? मी कुंदामाई नक्कीच बनेन, जसं सिंधुताई सपकाळ आपल्या बनल्यात तसे प्रयत्न करते। त्यांच्या बरोबरीला तर मी होऊ शकणार नाही, पण प्रयत्न करेन। तुमच्यासारख्या लोकांनी पुढे आणले तर नक्कीच माझे प्रयत्न यशस्वी होतील। कुंदाताईंच्या नेतृत्वात सरस्वती महिला औद्योगिक संस्था असेल, सरस्वती महिला पतसंस्था असेल, सर्वसाधारण सभा असेल, हळदी कुंकूला महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दर्शवला आणि ताईंचं कर्तृत्व या ठिकाणी पाहायला मिळालं। काय सांगाल महिलांच्या पाठीमागं आधार त्यांचा कशा प्रकारे दिसतो? हां, नमस्कार। पहिली गोष्ट म्हणजे मी आज 34वा वार्षिक यांचं आहे सरस्वती महिला उद्योगिकचं। हे माहितीच नव्हतं की एवढं छान प्रकारे 34 वर्ष यांच्या संस्थेला झालेले आहे, त्याबद्दल खरंच माहिती नव्हतं आणि एवढ्या महिलांच्याबरोबर जुळल्या आहेत। कमी कमी 1200 ते 2000 त्यांच्याकडे महिला आहेत, ते त्यांच्यावर काम करतात आणि ह्या प्रत्येक संस्थेमध्ये ना काही म्हणजे करतात कामं, पण ते दिसून येत नाही। तसंच या मॅडमचं, कुंदा मॅडमचंही तसंच झालेलं आहे की त्या इतकं चांगलं काम करतात, पण कोणी त्यांचं जास्त
लोकांपर्यंत ते पोचत नाही आहे. अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या कामं करतात आणि त्या पोचत नाही. तर कुंदा मॅडमबद्दल बोलायचं म्हटलं की आज त्यांचा एवढा क्राऊड बघून हळदी कुंकवाचा आणि एवढं छान प्रकारे त्यांनी बायका जमवल्या आहेत. आज एवढ्या 2000पर्यंत त्यांच्याकडे लेडीज आहेत त्या संस्थेमध्ये आणि एवढे उत्तम प्रकारे समाजसेवा करत असतात आणि ते पण न कोणाला हे करता आपल्या पद्धतीने ते चांगल्या प्रकारे करतात. त्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. आजचा हळदी कुंकवाचा प्रोग्रामही खूप छान पद्धतीने केला, त्याच्याबद्दल त्यांचे खूप मनापासून. आणि इथे मला येऊन त्यांचं कार्यक्रमाची शोभा मला बघायला भेटली, मला की कसा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला, त्याच्याबद्दल मी कुंदा मॅडमचे खूप खूप अभिनंदन करते. थँक्यू. कुंदाताईंच्या नेतृत्वामध्ये महिला सरस्वती औद्योगिक संस्था असेल, महिला सरस्वती पतसंस्था असेल, अनेक महिला जोडल्या. निराधार महिला असतील, विधवा महिला असतील, यांच्या पाठीवरती हात आणि त्यांना रोजगार देण्याचं काम कुंदाताईंनी केलं. काय आपण स्वतः ह्या हळदी कुंकवाला उपस्थित राहिला, काय कशा प्रकारचं कार्य आणि आपण या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन कशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम सोहळा राहिला? अतिशय उत्तम रीतीने आणि अगदी शिस्तबद्ध कार्यक्रम असा पार पडलेला आहे. कुंदाताईंना गेले अनेक वर्ष आम्ही त्यांना ओळखत आहोत. त्यांचं शिस्तप्रिय कार्य आणि त्यांची कामाची पद्धत ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आहे. कुंदाताईंचं ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे त्यांचं कार्य तितकी सुंदर आहे. अनेक महिलांना जोडून ठेवणं, निराधार महिलांना काम देणं, त्यांच्या हाताशी काम देणं, त्या महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करणं, हे इतक्या उत्कृष्ट रीतीने हे फक्त कुंदाताईच सर्वस्व करू शकतात. महिला सरस्वती औद्योगिक विभाग असेल किंवा महिला सरस्वती पतपेढ संस्था असेल, या दोन्हींच्या मेळाव्याच्या प्रसंगी आपण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिला. काय भावना व्यक्त कराल आजच्या कार्यक्रमात? जय महाराष्ट्र. आज आपण पाहत असाल की सरस्वती औद्योगिक महिला आणि सरस्वती पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या 30 ते 34 वर्षाचा हा त्यांचा सर्वसाधारण सभा आहे आणि याच्या ज्या अध्यक्ष आहेत कुंदाताई गोळे, हे आमच्या शिवसेना जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख आहात. त्या नात्यानं मी आज ह्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. पण मला हे आनंदाचं वाटलं की ज्यांची नियुक्ती आम्ही जिल्हाप्रमुख केली, पण त्यांच्या आपण वाटचाल जर पाहिली तर 30 ते 34 वर्षाचा ह्या दोन्ही औद्योगिक असेल, पतसंस्था असेल, या सर्व महिला वर्गांना संगती घेऊन हा 30 ते 34 वर्षाचा त्यांचा कार्यकाल हा काय छोटा कार्यकाल नसतो. म्हणून योग्य माणसाला आम्ही आमच्या पक्षानं सुद्धा संधी दिली असं आम्हाला आवर्जून सांगावंसं वाटते. आणि या निमित्तानं या नारी शक्तीचा खऱ्या अर्थानं आपल्या पुरुषप्रधान देश असेल, राज्य असेल, तरीसुद्धा नारी शक्तीचा आपण कधीच नेहमीच आदर करतो. या अनुषंगानं ह्या महिला भगिनी जमल्यात. ह्या महिला भगिनींना आपण आपल्या जीवनातनं चूल आणि मूलच्या पलीकडे येऊन अशा संस्था चालवता, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं त्यांना शुभेच्छा दिल्यात. भविष्यातही त्यांनी चूल आणि मूल एवढं न थांबता किंवा औद्योगिक सरस्वती औद्योगिक असेल किंवा बचत गट असेल किंवा सरस्वती महिला पतसंस्था असेल, एवढ्यापुरतं मर्यादित न थांबता आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो. या अनुषंगानं, कारण एक जी महिला जे करू शकते ते पुरुष करू शकत नाही, हा सर्व इतिहास आहे. म्हणजे आपण बोलतो की जिजाऊ होते म्हणून शिवाजी घडला. आज खऱ्या अर्थानं ते काळाची गरज आहे. कारण आपण पाहतोय की या पेपरच्या माध्यमातून काही काही घटना, असंख्य घटना घडतात. ह्या घटनाला जरी कायद्याचं राज्य असेल, पण खऱ्या अर्थानं ह्या घटना रोखण्याचं काम करून करेल तर ह्या महिला स्त्री शक्ती करू शकते. या अनुषंगानं आज मी त्यांना धन्यवाद दिलेत आणि भविष्यामध्ये एवढ्यापुरतं न थांबता सामाजिक जीवनामध्ये आपण काम करावं असं त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन दिल्या गेल्या.